नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ म्हणजेच बांधकाम कामगार योजनेअंतर्गत आता बांधकाम कामगारांना मोफत सायकल वाटप सुरू झालेलं आहे. यासाठी अर्ज कसा करायचा, पात्रता काय असणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, राज्यात इमारत व इतर बांधकामाच्या कामाचे ठिकाण हे शहरामध्ये शहराच्या बाह्य भागात व शहरापासून दूर अंतरावर विखुरलेले असतात. बांधकामाच्या ठिकाणी जाण्याकरिता वाहनांची सुविधा नसते. बांधकाम कामगारांना कामाकरिता त्यांच्या राहत्या ठिकाणापासून दूरपर्यंत पायी जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. बांधकाम कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी वेळेत आणि विनाअडथळा पोहोचता यावे याकरिता सायकल एक उत्तम माध्यम आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांना सायकल खरेदीसाठी आता 4,500 रुपये रक्कम त्यांच्या खात्यात DBT पद्धतीने जमा करण्यात येणार आहे. तर या योजनेसाठी असणाऱ्या अटी आणि शर्ती पाहूया. तर अर्जदार कामगार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील बांधकाम क्षेत्रातील कामगारास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. मंडळाकडे नोंदणी जीवित असलेले पात्र बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असतील. बांधकाम कामगार राज्य किंवा केंद्र शासनाद्वारे सुरू एखाद्या इतर योजनेचा लाभ घेता असता कामा नये. योजनेअंतर्गत सायकलचा लाभ मिळवण्यासाठी कामगारांना अर्ज करणे आवश्यक आहे. बांधकाम कामगाराने प्रथम सायकल खरेदी करावी व त्यानंतर सायकल खरेदीची संपूर्ण रक्कम मंडळ अदा करेल. योजनेअंतर्गत कामगारांना अधिकतम 4,500 रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाईल. त्यामुळे सायकलची किंमत अधिक असल्यास वरील रक्कम लाभार्थी कामगाराला भरणे आवश्यक आहे. कामगाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2 लाखांपेक्षा कमी असायला हवे. कामगाराजवळ कुठलेच वाहन असता कामा नये. तर मित्रांनो, या काही अटी आहेत, यांचं पालन करणं आवश्यक आहे. आता या अर्जासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे पाहूयात. यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, कायमचा पत्ता पुरावा, ईमेल ID, मोबाईल नंबर, काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता, नोंदणी अर्ज, पासपोर्ट आकारातील 3 फोटो, बँक पासबुक, झेरॉक्स, जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखलासुद्धा चालतो. नियुक्त्याचे मागील वर्षभरात 90 दिवस किंवा दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याचा दाखला हा इंजिनियर किंवा ठेकेदारांकडे भेटून जाईल तुम्हाला. महानगरपालिकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र घ्यायचं आहे. ग्रामपंचायतकडून म्हणजेच ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे आणि एक घोषणापत्र असणार आहे. तर हे काही आवश्यक कागदपत्र आहे. तर मित्रांनो, हा अर्ज तुम्ही जवळच्या CSC सेंटरमध्ये करू शकता किंवा जर तुम्हाला घर बसल्या हा अर्ज करायचा असेल तर तशी कमेंट करा. त्यावरती एक सविस्तर व्हिडिओ बनवला जाईल. आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.